श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. प्रत्येक माणूस अगदी सुखात आहे, काहीच म्हणजे कमी नाही आहे, सगळं त्याच्याकडं आहे असं अनेक वेळा नसतंच. म्हणजे काही ना काही कमतरता ही असते. हा निसर्गाचा नियम आहे. सगळ्या गोष्टी तुमच्याकडं असतील तर मग तुम्ही भाग्यवान आहात. पण तरीही तुम्ही एक कुलदेवीची अशी सेवा करू शकता की जी सेवा केल्यामुळं तुमच्या इच्छा पूर्ण होतील. ते सगळीच चांगलं असेल तरीही तुम्ही एक देवीची सेवा करून बघा, त्याचा नक्कीच फायदा होईल. असं नाही की आपल्याला काहीतरी मागायचं आहे म्हणून देवीची सेवा करायची आहे. पण जर तुम्ही ही सेवा केलीत ना आणि जर तुमच्या काही इच्छा असतील तर नक्कीच त्या पूर्ण होतील. कारण मग तुमची कोणतीही इच्छा असू दे, की आजकालच्या जगामध्ये प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या हक्काचं घर असावं. प्रयत्न तर आपण करत असतो, पण प्रयत्नांना जर परमेश्वराची जोड मिळाली तर अतिशय लवकर प्रभाव पडतो. त्यामुळं तुम्ही ही सेवा नक्कीच करून बघा. आणि या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपल्या घरात अनेक वेळा वेगवेगळ्या अडचणी येत असतात. म्हणजे कुठल्याही कामामध्ये यश मिळत नाही. अनेक वेळा काय होतं की आपण प्रयत्न करत असतो पण तरीही म्हणावं असं यश आपल्याला मिळत नाही. म्हणजे कितीही काहीही केलं तरीही आपल्याला कुठल्याच कामामध्ये प्रगती होत नाही. की प्रयत्नांना ज्यावेळी परमेश्वराची जोड मिळते ना, तेव्हा बघा काही गोष्टी सहजपणे जुळून येतात. म्हणजे असं आपल्याला वाटत असतं की एखाद्या गोष्टीसाठी आपण गेले अनेक वर्ष प्रयत्न करत होतो, पण अचानकच काही दिवसांमध्ये अचानकच ती गोष्ट जुळून आली, घडून आली. मग हे असं कसं काय झालं? अनेक वेळा काय होतं की आपल्या देव्हाऱ्यावरती जी कुलदेवी आहे तिचं आपण म्हणजे असं फक्त देवपूजा किंवा संध्याकाळचं निरांजन या गोष्टी सोडल्या तर जास्त काही करत नाही. आणि बाकीच्या गोष्टी मात्र अनेक गोष्टी आपण करत असतो. त्यामुळं काय होतं की अनेक वेळा बघा घरामध्ये कटकटी सुरू असतात. मी एक तुम्हाला असा उपाय सांगणार आहे की ज्यामुळं बघा तुमच्या कुलदेवीचा तुम्हाला आशीर्वाद मिळेल. आपल्याला नेहमी पारायण करणं शक्य होत नाही, पण ज्यावेळी जमेल त्यावेळी असं कोणत्याही बघा आपण कुठल्याही महिन्यात एखादं पारायण करू शकतो दुर्गा सप्तशतीचं. असं नाही की फक्त नवरात्रच यायला हवी, तर कुठल्याही महिन्यामध्ये आपण करू शकतो. आणि जर पारायण करणं आपल्याला नाही जमणार आहे तर फक्त आपण दिव्य कवच जरी वाचलं ना तरीसुद्धा देवीचं कवच आपल्या घराभोवती निर्माण होतं. आणि त्यामुळं काय होतं की कुठलीही वाईट शक्ती आपल्या घरामध्ये येत नाही. की कितीही म्हणजे बघा काही लोक असतात की ज्यांना एखाद्याचं चांगलं झालेलं बघवत नाही, मग त्यांची नजर वाईट असते म्हणा, किंवा ते काही अशा गोष्टी करत असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी कितीही जरी लोकांनी काहीही केलं तरी त्याचा ज्या घरात कुलदेवीचं पारायण केलं जातं, कुलदेवीचं स्तोत्र वाचलं जातं, कुलदेवीचं स्मरण केलं जातं, कुलदेवीची नित्यसेवा केली जाते, त्या घरात अशा कुठल्याही गोष्टींचा काहीच प्रभाव पडत नाही. म्हणजे लोकांनी कितीही काहीही वाईट करण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना यश येत नाही. त्यामुळं देवीचं कवच आपल्या भोवती असतं. त्यामुळं कसं आहे की तुमच्या देव्हाऱ्यावरती कुठलीही देवी असली, कोणतीही देवी असू द्यात, म्हणजे आता काही घरांमध्ये कोणाचं कुलदैवत तुळजाभवानी असते, कोणाचं कोल्हापूरची महालक्ष्मी असते, किंवा आणखी कोणाचं वेगळीच कोणती देवी असते. मग देव्हाऱ्यावरती कुठलीही जरी देवी असली ना तरी आपण दुर्गा सप्तशती हा एक पाठ म्हणजेच एक पारायण तर आपण कोणत्याही महिन्यात करू शकतो. असं नाही की नवरात्रीमध्येच. घरामध्ये कुठल्या गोष्टी जर चांगल्या होत नसतील, सतत भांडण तंटा होत असेल तर अनेक वेळा आपलं लक्ष कशातच लागत नाही. मग याच्यावरती अत्यंत प्रभावशाली हा उपाय आहे की तुम्ही दुर्गा सप्तशतीचं पारायण करू शकता. कुठल्याही महिन्यात केलं तरीही चालण्यासारखं आहे.
त्यासाठी नवरात्रच असायला हवी असं काही नाही. किंवा जर तुम्हाला पारायण करणं शक्य नसेल किंवा तेवढा वेळ तुमच्याकडं नसेल तर तुम्ही दिव्य कवच जरी फक्त वाचलं तरीही चालण्यासारखं आहे. आणि तेही जर तुम्हाला जमणार नसेल तर नवार्णव मंत्राचा तुम्ही एक माळ जप तरी रोज जरी केला ना तरीही बघा की अशी कुठलीही म्हणजे अशी इच्छा नाही की ती पूर्ण होणार नाही. अशक्य वाटणाऱ्या सगळ्या गोष्टी नक्कीच शक्य होतील. अनेक वेळा काय होतं की आपण कुलदेवी सोडून म्हणजे कुलदेवीकडं दुर्लक्ष करतो आणि एखाद्या ज्योतिषाकडं जा किंवा आणखीन कुणाला हात दाखव, माझं भविष्य विचारतो, हे करतो ते करतो. पण खरं तर ज्या कुलदेवीची सेवा केल्यामुळं सगळं व्यवस्थित होणार आहे ते न करता आपण बाहेर कुठंतरी वेगळ्याच गोष्टी करत असतो किंवा नको तिथे वेळ घालवत असतो. अनेकांना असं सवय असते की एखाद्या ज्योतिषाकडे जा, पत्रिका दाखव, हे कर ते कर, की घरामध्ये सुखशांती नाही आहे, वेगवेगळे उपाय करायचे, वेगवेगळे होम हवन करायचे. यापेक्षा सगळ्यात खात्रीशीर उपाय म्हणजे तुम्ही दुर्गा सप्तशती पारायण करून बघा. जर तुम्ही हे पारायण केलं ना तर वेगळ्या कुठल्याही गोष्टी तुम्हाला करण्याची गरज पडणार नाही. घरामध्ये सगळा आनंद होईल. तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या देवीच्या कृपेनं पूर्ण होतील. रोज देवीची खरं तर सकाळ संध्याकाळ आरती व्हायला हवी. पण अनेक वेळा आपण सांसारिक माणसं असल्यामुळं, बाकीच्या जबाबदाऱ्या असल्यामुळं दोन्ही वेळी आरती आपल्याला जमत नाही. मग किमान संध्याकाळच्या वेळी तरी आपण आरती करावी. आणि तेही नाही जमलं तर मंगळवार किंवा शुक्रवार या 2 दिवशी तरी कुलदेवीची आरती नित्यनेमानं घरामध्ये व्हायलाच हवी. जर या साध्या सोप्या गोष्टी जर केल्या ना तर बघा घरामध्ये सगळ्या चांगल्या गोष्टी नक्कीच घडतील. माणसं या गोष्टीकडं दुर्लक्ष करतात आणि कधी-कधी वेगळ्याच गोष्टीमध्ये गुंतून पडतात. तर हे करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या कुलदेवीची सेवा करा, कुलदेवीची उपासना करा. बघा तुमच्या अडचणीमधून तुमची कुलदेवी तुम्हाला नक्की बाहेर काढेल.